मोदी यांची सभा होते आणि या सभेसाठी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईच्या कानाकोपऱ्यातून येऊ लागलेले आहेत। मग तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची उणीव जाणवू शकत नाही। मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी हे मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून अगदी धारावी असेल किंवा मग इकडे माहीम असेल किंवा अगदी कुलाबा परिसर असेल सगळ्या भागातून मुंबईकर हे नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकण्यासाठी जमतायत। भाजपचे कार्यकर्ते त्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। माजी नगरसेविका आपल्याबरोबर त्यांच्याकडून जाणून घेऊया काय जोश आहे, काय वाटतंय यावेळच्या निवडणुकीत? जोश तर आहेच। आम्ही लोकसभेला असं म्हटलं होतं की शिवछत्रपतींचा आशीर्वाद चला देऊया मोदींना साथ। यावेळेला तर साक्षात आपली नारी शक्ती ही मोदीजींच्या मागे आहे, देवेंद्रजींच्या मागे आहे, एकनाथ शिंदेजींच्या मागे आहे। त्याचं मुख्य कारण असं आहे की मग एसटीचा 50% सवलतीचा प्रवास असेल, लाडकी बहीण योजना असेल, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ते आलेले आहेत। त्याच्यामुळे महिलांचा मातृशक्तीचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहेच। आणि त्याचबरोबर महाराष्ट्राने जो विकासाचा एक स्पीड पकडलेला आहे, 2.5 वर्षात एक स्पीड ब्रेकर लागलेला होता, तो देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी यांच्या नेतृत्वात तो स्पीड ब्रेकर कुठेतरी हटवून आता स्पीड जो मिळालेला आहे तोच स्पीड पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेच तयार आहोत, जोशात आहोत आणि त्यांच्यासोबत आहोत। काय म्हणतील, काय बोलतील आज नरेंद्र मोदीजी, काय वाटतंय? काय मोदीजी म्हणजे विकास, मोदीजी म्हणजे समृद्धी, मोदीजी म्हणजे सुख आणि मोदीजी महायुती म्हणजे आपलं प्रगती, महाराष्ट्राची प्रगती। महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही। हे घोटाळ्याचं सरकार गेलेलं आहे आणि आता फक्त आणि फक्त योजना योजना योजना। मुलगी जन्मल्यापासून तिच्या म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून मोदीजीने मुलींसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत। स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून मोदीजी योजना राबवतात। एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभलेलं आहे। सगळ्या जनतेने याचा अगदी शांतपणे विचार करावा। मतदान हे पवित्र दान आहे, त्या दिवशी पवित्र दान करायचे, पण ते मतदान योग्य पारड्यात गेलं तरच त्याचं पुण्य आपल्याला मिळणार आहे। पण मला सांगा की लाडकी बहीण योजनेचा परिणाम होईल, महिलांपर्यंत ही योजना पोहोचलेला फायदा झालाय? हो, महिलांपर्यंत पोहोचलेला फायदा झालेला आहे। पण मग महिला मतदान पण करतील का? करणार, नक्की करणार। ही झाली महिलांची मतं। आता काही पुरुषांकडे सुद्धा वळूया। मला सांगा, ज्या पद्धतीनं तुमच्या वतीनं या सगळ्या योजनांबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातोय, खरंच त्याचा परिणाम दिसून येईल का? योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतायत, पण त्याचबरोबर त्याच्यावर मारा केला जातोय तो विरुद्ध विचारसरणींचा सुद्धा। त्या विरुद्ध विचारसरणी सुद्धा लोकांना कुठेतरी मनपरिवर्तन करत असतात त्यांचं सुद्धा। तर त्यामुळे त्याचा परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं की या योजना ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या त्यामुळे लोक तुम्हाला मतदान करतील? निश्चितच या योजनेमुळे पूर्ण मोदीजींचा आशीर्वाद महाराष्ट्राची जनता देणार आहे आणि देवेंद्रजी, एकनाथ शिंदे महायुतीला ही जनता पूर्णपणे पाठिंबा उभी आहे। आणि आज तुम्हाला दिसतंय लोकांचा सुनामी आली आहे, लोक उत्साहाने येत आहे आणि मी बघतोय दुपारी 3 वाजल्यापासून लोक इकडे वाट बघताय मोदीजींची। आणि हा जो उत्साह हा तुम्हाला 23 तारखेला तुम्हाला विजय उत्सव मध्ये परिवर्तित दिसेल। परंतु तोडाफोडीच्या राजकारणाला लोक कंटाळली आहे असं म्हटलं जात आहे। गेल्या वेळेला ज्या पद्धतीनं 2019ला लोकांनी महायुतीला जिंकून आणलं, पण त्यानंतर जे काही झालं त्याच्यामुळे कुठेतरी मतदार नाराज सुद्धा झालाय। त्यामुळे यावेळेला मतदार नेमकं काय करेल हे जरा सांगणं कठीण झालंय। 2019ला ज्यावेळेस इलेक्शन निवडणूक झाली त्यावेळेस महायुती म्हणून शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अनेक इतर पक्ष त्यामध्ये होते आणि अचानक ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला 106 सीट मिळाल्या आणि माननीय उद्धवजींना असं कळलं की आता बीजेपीला कुठेतरी बार्गेनिंग करायची वेळ आहे आणि म्हणून त्यांनी अचानक त्या ठिकाणी ती युती तोडली आणि गद्दारी करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली। ज्यावेळेस शरद पवार स्वतः म्हणत होते की आम्हाला विरोधी पक्षात सांगितलेलं आहे, लोकांनी संधी दिला आहे की विरोधी पक्षात बसायचं, किंवा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात म्हणत होते आम्हाला विरोधी पक्षात बसायचा संधी दिलाय, तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीशी गद्दारी केली। केंद्रामध्ये नरेंद्र, राज्यात देवेंद्र ही एक टॅगलाईन भाजपची असताना देखील त्या ठिकाणी त्यांनी धोका दिला आणि अचानकपणे त्या ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आली आणि त्याचाच बदला या ठिकाणी शिंदेने घेतला असं मला वाटतं। परंतु यावेळेला लोक हे लक्षात ठेवतील की मागच्या वेळेला उद्धवजींनी असं केलं होतं? हो, नक्की लक्षात ठेवतील। लोकांना खोटा निरेटिव्ह केला जातोय, तो जर खरा निरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचला तर नक्कीच लोक त्याचं मतदान भारतीय जनता पार्टी नक्की करतील अशी आम्हाला यशस्वी ठराल? हो, आज मोदीजी यशस्वी ठरतील हे सांगण्यात की 2019ला जे झालं होतं ते पुन्हा होऊ नये? पुन्हा होऊ नये आणि मोदीजी डेफिनेटली यशस्वी ठरतील आणि आम्ही लोकांनाही
एक रिक्वेस्ट करतो की ह्या टायमाला तुम्ही खरोखर मतदान करायला बाहेर पडा, जेणेकरून तुम्हाला एक सक्षम सरकार भेटेल, ज्याने तुम्ही तुमचे सर्व कामं वगैरे. आता आज तुम्ही बघाल की आपल्याला बिझनेस करण्यासाठी किंवा उद्योग करणं किंवा नोकरी धंद्या लोकांना किती सोयीस्कर झालेलं आहे. त्याचा फायदा डेफिनेटली प्रत्येकाला होईल. या टायमाला सर्वांनी कृपया करून मतदान करायला बाहेर पडा आणि मॅक्झिमम वोटिंग करून आपल्या पक्षाला विजयी करा. नक्की आपण पाहतो की या ठिकाणी आता नरेंद्र मोदी यांची या आधीची जी सभा आहे खारघरची सभा ती आता संपलेली आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं यायला सुरुवात झालेली आहे. थोड्या वेळातच या सभेला सुरुवात होईल. या ठिकाणी एक यमदूत यमराज आलेला आपण बघतो आहोत आणि त्या यमराजांनी त्यांच्या पाठीवर लिहिलं आहे की यम तुमच्या दारी, मतदान करा, आपला हक्क बजावा आणि 100% मतदान करा. या पद्धतीनं एक अनोख्या पद्धतीनं या ठिकाणी मतदानासाठी जनजागृती करताना आपल्याला हे यमराज दिसत आहेत. कारण अस्थिर सरकार मिळालं तर मरण यातना सहन कराव्या लागतात आणि त्यासाठी म्हणून प्रत्येकानं जर मतदानाचा अधिकार बजावला तर कदाचित स्थिर सरकार मिळू शकतं, अशी भावना ते त्यांच्या या जनजागृतीच्या माध्यमातून व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत. एकूणच आपण जर बघितलं तर आता नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी जमायला सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईच्या दादर परिसरामध्ये आज नरेंद्र मोदी यांची सभा होते आणि या सभेसाठी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईच्या कानाकोपऱ्यातून येऊ लागलेले आहेत. मग तिथे भाजपच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची उणीव जाणवूच शकत नाही. मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी हे मुंबईतल्या कानाकोपऱ्यातून, अगदी धारावी असेल किंवा मग इकडे माहीम असेल किंवा अगदी कुलाबा परिसर असेल, सगळ्या भागातून मुंबईकर हे नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकण्यासाठी जमतायत. भाजपचे कार्यकर्ते त्यात मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत. माजी नगरसेविका आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय जोश आहे, काय वाटतंय यावेळेच्या निवडणुकीत. जोश तर आहेच. आम्ही लोकसभेला असं म्हटलं होतं की शिवछत्रपतींचा आशीर्वाद चला देऊया मोदींना साथ. यावेळेला तर साक्षात आपली नारी शक्ती ही मोदीजींच्या मागे आहे, देवेंद्रजींच्या मागे आहे, एकनाथ शिंदेजींच्या मागे आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे की मग एसटीचा 50% सवलतीचा प्रवास असेल, लाडकी बहीण योजना असेल, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने त्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे महिलांचा, मातृशक्तीचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहेच. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राने जो विकासाचा एक स्पीड पकडलेला आहे, 2.5 वर्षात एक स्पीड ब्रेकर लागलेला होता, तो देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी यांच्या नेतृत्वात तो स्पीड ब्रेकर कुठेतरी हटवून आता स्पीड जो मिळालेला आहे तोच स्पीड पुढे नेण्यासाठी आम्ही सगळेच तयार आहोत, जोशात आहोत आणि त्यांच्यासोबत आहोत. काय म्हणतील, काय बोलतील आज नरेंद्र मोदीजी, काय वाटतंय? काय, मोदीजी म्हणजे विकास, मोदीजी म्हणजे समृद्धी, मोदीजी म्हणजे सुख आणि मोदीजी महायुती म्हणजे आपलं प्रगती, महाराष्ट्राची प्रगती. महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. हे घोटाळ्याचं सरकार गेलेलं आहे आणि आता फक्त आणि फक्त योजना योजना योजना. मुलगी जन्मल्यापासून, तिच्या म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून मोदीजीने मुलींसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून मोदीजी योजना राबवतात. एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभलेलं आहे. सगळ्या जनतेने याचा अगदी शांतपणे विचार करावा. मतदान हे पवित्र दान आहे, त्या दिवशी पवित्र दान करायचे, पण ते मतदान योग्य पारड्यात गेलं तरच त्याचं पुण्य आपल्याला मिळणार आहे. पण मला सांगा की लाडकी बहीण योजनेचा परिणाम होईल, महिलांपर्यंत ही योजना पोहोचलेला फायदा झालाय महिलांना? हो, महिलांपर्यंत पोहोचलेला फायदा झालेला आहे. पण मग महिला मतदान पण करतील का? करणार, नक्की करणार. ही झाली महिलांची मतं. आता काही पुरुषांकडे सुद्धा वळूया. मला सांगा, ज्या पद्धतीनं तुमच्या वतीनं या सगळ्या योजनांबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातोय, खरंच त्याचा परिणाम दिसून येईल का? योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतायत, पण त्याचबरोबर त्याच्यावर मारा केला जातोय तो विरुद्ध विचारसरणींचा सुद्धा. त्या विरुद्ध विचारसरणी सुद्धा लोकांना कुठेतरी मनपरिवर्तन करत असतात त्यांचं सुद्धा. तर त्यामुळे त्याचा परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं की या योजना ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या त्यामुळे लोक तुम्हाला मतदान करतील? निश्चितच या योजनेमुळे पूर्ण मोदीजींचा आशीर्वाद महाराष्ट्राची जनता देणार आहे आणि देवेंद्रजी, एकनाथ शिंदे महायुतीला ही जनता पूर्णपणे पाठिंबा उभी आहे. आणि आज तुम्हाला दिसतंय हे लोकांचा सुनामी आली आहे, लोक उत्साहाने येत आहे आणि मी बघतोय दुपारी 3 वाजल्यापासून लोक इकडे वाट बघताय मोदीजींची. आणि हा जो उत्साह हा तुम्हाला 23 तारखेला तुम्हाला विजय उत्सव मध्ये परिवर्तन दिसेल. परंतु
तोडाफोडीच्या राजकारणाला लोक कंटाळली आहे असं म्हटलं जात आहे। गेल्या वेळेला ज्या पद्धतीनं 2019ला लोकांनी महायुतीला जिंकून आणलं, पण त्यानंतर जे काही झालं त्याच्यामुळे कुठेतरी मतदार नाराज सुद्धा झालाय। त्यामुळे यावेळेला मतदार नेमकं काय करेल हे जरा सांगणं कठीण झालंय। 2019ला ज्यावेळेस इलेक्शन निवडणूक झाली त्यावेळेस महायुती म्हणून शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि अनेक इतर पक्ष त्यामध्ये होते आणि अचानक ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीला 106 सीट मिळाल्या आणि माननीय उद्धवजींना असं कळलं की आता बीजेपीला कुठेतरी बारीन करायची वेळ आहे आणि म्हणून त्यांनी अचानक त्या ठिकाणी ती युती तोडली आणि गद्दारी करून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली। ज्यावेळेस शरद पवार स्वतः म्हणत होते का आम्हाला विरोधी पक्षात सांगितलेलं आहे, लोकांनी संधी दिला आहे की विरोधी पक्षात बसायचं, किंवा काँग्रेसचे बाळासाहेब थोरात म्हणत होते आम्हाला विरोधी पक्षात बसायचा संधी दिला आहे, तरी सुद्धा उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीशी गद्दारी केली। केंद्रामध्ये नरेंद्र, राज्यात देवेंद्र ही एक टॅगलाईन भाजपची असताना देखील त्या ठिकाणी त्यांनी धोका दिला आणि अचानकपणे त्या ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आली आणि त्याचाच बदला या ठिकाणी शिंदेने घेतला असं मला वाटतं। परंतु यावेळेला लोक हे लक्षात ठेवतील की मागच्या वेळेला उद्धवजींनी असं केलं होतं? हो, नक्की लक्षात ठेवतील। लोकांना खोटा निगेटिव्ह केला जातोय, तो जर खरा निगेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचला तर नक्कीच लोक त्याचं मतदान भारतीय जनता पार्टी नक्की करतील अशी आम्हाला खात्री आहे। यशस्वी ठराल? हो, आज मोदीजी यशस्वी ठरतील हे सांगण्यात की 2019ला जे झालं होतं ते पुन्हा होऊ नये? पुन्हा होऊ नये आणि मोदीजी डेफिनेटली यशस्वी ठरतील आणि आम्ही लोकांनाही एक रिक्वेस्ट करतो की ह्या टायमाला तुम्ही खरोखर मतदान करायला बाहेर पडा, जेणेकरून तुम्हाला एक सक्षम सरकार भेटेल, जेणे तुम्ही तुमचे सर्व कामं वगैरे आता आज तुम्ही बघाल की आपल्याला बिझनेस करण्यासाठी किंवा उद्योग करणं किंवा नोकरी धंद्या लोकांना किती सोयीस्कर झालेलं आहे, त्याचा फायदा डेफिनेटली प्रत्येकाला होईल। या टायमाला सर्वांनी कृपया करून मतदान करायला बाहेर पडा आणि मॅक्झिमम वोटिंग करून आपल्या पक्षाला विजयी करा। नक्की आपण पाहतो की या ठिकाणी आता नरेंद्र मोदी यांची या आधीची जी सभा आहे, खारघरची सभा, ती आता संपलेली आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं यायला सुरुवात झालेली आहे। थोड्या वेळातच या सभेला सुरुवात होईल। या ठिकाणी एक यमदूत यमराज आलेला आपण बघतो आहोत आणि त्या यमराजांनी त्यांच्या पाठीवर लिहिलं आहे की यम तुमच्या दारी, मतदान करा, आपला हक्क बजावा आणि 100% मतदान करा। या पद्धतीने एक अनोख्या पद्धतीनं या ठिकाणी मतदानासाठी जनजागृती करताना आपल्याला हे यमराज दिसतात। कारण अस्थिर सरकार मिळालं तर मरण यातना सहन कराव्या लागतात आणि त्यासाठी म्हणून प्रत्येकानं जर मतदानाचा अधिकार बजावला तर कदाचित स्थिर सरकार मिळू शकतं, अशी भावना ते त्यांच्या या जनजागृतीच्या माध्यमातून व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत। एकूणच आपण जर बघितलं तर आता नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, पदाधिकारी जमायला सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईच्या